नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. हल्ला होऊन 10 दिवस लोटले गेले तरी कुठलीच अंमलबजावणी नाही. पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती. जातीनिहाय जनगणनेचा केंद्राचा निर्णय, धुळ्यात भाजपातर्फे एकच जल्लोष. धुळ्यातील गुलमोहर येथे 3 मजली इमारत बांधणार, बांधकामाचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ. पहलगाम येथील घटनेमधील मृत व्यक्तींना विविध कार्यक्रमांमधून दिली जात आहे श्रद्धांजली. साक्री तालुक्यातील ऐचाळे बहिरमदेवाच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम संपन्न. वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने सेवा हक्क दिन उत्साहात साजरा. धन्वंतरी धाम सरकारतर्फे महाराष्ट्रभर व्यसनमुक्ती शिबिर राबवणार, डॉक्टर सुनील उदीकर यांचे प्रतिपादन. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे श्री गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी मिरवणूक संपन्न. नाशिक शहरात उन्हामुळे होताय रस्ते ओसाड. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर आठवडा उलटूनही केंद्र सरकारकडून ठोस कारवाई झाली नाही. केवळ नुसता गडगडाट सुरू असल्याचा सवाल धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर आठवडा उलटूनही केंद्र सरकारकडून ठोस कारवाई झाली नाही. आमचा नुसता गडगडाटच गरजेंगे वो बरसेंगे क्या, असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय. तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा, ही 3 दलप्रमुखांना दिलेली मोकळीक म्हणजे देशवासियांची फसवणूक आहे, असा आरोप शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी आज प्रसिद्धी पत्रकातून केलाय. गोटे यांनी म्हटले की लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी कोणतीही वल्गना न करता निर्णायक पावले उचलली होती, पण आजचं नेतृत्व केवळ जाहिरातबाजी आणि श्रेयासाठी प्रसिद्ध आहे. देशभरात वृत्तपत्रे आणि वाहिन्या अजूनही फक्त सरकारचे समर्थन करताय. 140 कोटी जनतेची ही सरळ फसवणूक आहे, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. राज्य सरकारने हौतात्म्य पत्करलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना दिलेली आर्थिक मदत ही अपुरी आहे. अशा घटनांनंतर राजकीय टीका न करता निर्णायक कृती झाली पाहिजे, असे सांगत गोटे यांनी सध्याच्या नेतृत्वावर तीव्र टीका केली. पहलगामच्या पार्श्वभूमीवर मी एवढं सांगू शकतो की या देशामध्ये पुन्हा लालबहादूर शास्त्री आणि श्रीमती इंदिरा गांधी पैदा होऊ शकत नाही. लालबहादूर शास्त्री लाहोरपर्यंत फौजा घातल्या होत्या आणि इंदिराजींनी एक देशच निर्माण केला, पण कधी आवाक्षर काढलं नाही त्यांनी. हम ऐसा करेंगे सबक सिखाएंगे, अजिबात नाही. आणि देशप्रेम म्हणतात ते इस्रायल पासून शिकलं पाहिजे. इझी अमीन असा इस्रायलचं विमान पळवलं अँटिलियाला. इस्रायलने 5 दिवसाच्या आत ते विमान प्रवासी
सगळे घेऊन परत आले. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की कोंबडा आरवतो खूप, पण अंडा काही देत नाही, अशी या सरकारची परिस्थिती झालेली आहे. बस. केंद्रातील मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल धुळ्यात भाजपातर्फे जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात हा जल्लोष करण्यात आला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनगणनेचा निर्णय घेतलाय. हा निर्णय सर्व समाज घटकांना न्याय ठरणार असल्याने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो आणि जनहिताच्या या निर्णयाबद्दल जल्लोष करीत असल्याचे आमदार अनुप अग्रवाल म्हणाले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रदीप करपे, जयश्री अहिराव, प्रतिभा चौधरी, अल्फा अग्रवाल, कल्याणी अंपळकर, डॉक्टर सुशील महाजन, ओम खांडेलवाल, विजय पाच्छापूरकर, हिरामन गवळी, ॲडव्होकेट किशोर जाधव, सागर चौधरी, संजय बोरशे, हर्षकुमार रेलान, नागसेन बोरसे, आकाश परदेशी, नरेश चौधरी, अमोल मासुळे, संतोष खताळ, सागर चौधरी, कमलाकर पाटील, बबनराव चौधरी, राजेश पवार, दगडू बागुल, भगवान देवरे, प्रशांत बागुल, रजनीश निंबाळकर, शरद चौधरी, अमोल मराठे, पप्पू डापसे, किशोर चौधरी, पंकज धात्रक, राजेंद्र खंडेलवाल, बंटी धात्रक, पवन जाजू, बंसी जाधव, सुहास अंपळकर, राजेश शहा, मुन्ना शितोळे, श्याम पाटील, तुषार भागवत, किसन जाधव, अनिल थोरात, यशवंत येवलेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. व सर्व भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला जातनिहाय जनगणना, याचं स्वागत या निमित्ताने आज या ठिकाणी धुळे महानगरातर्फे जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. काँग्रेस सरकारने इतके वर्ष राज्य केले, परंतु दरवेळेला लोकांची दिशाभूल केली, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, परंतु आजपर्यंत त्यांनी कधी जातनिहाय जनगणना केली नाही. आणि फुकट वाव आणणे आणि आता त्याचा श्रेय घेणे हेच काँग्रेस सरकारचं राजकारण आहे. ज्यांनी डिक्लेअर केलं त्याचा विषयच नाही, परंतु आम्ही मागणी केली म्हणून त्याचं श्रेय घेतलं. स्वतःच्या राज्यात स्वतःच्या काळात कधीच हा निर्णय घेऊ शकले नाही. 1910 मध्ये मनमोहन सिंग सरकारने हा निर्णय घेतला होता. तब्बल 500 कोटीच्या जवळपास त्याच्यासाठी खर्चही केला, समितीही नेमली, परंतु 2011 मध्ये पी चिदंबरम यांनी संसदमध्येच सांगितलं का जनगणना जातीनिहाय गणना करणं हे चुकीचं होईल आणि तो निर्णय पुढं कधी हे करूच शकले नाही. परंतु 2021 मध्ये अमित शाह साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार आहोत, त्याला कटिबद्ध आहोत. परंतु ज्या काळात करोना आला, कोविड महामारीमुळं तो विषय पेंडिंग पडला. परंतु आता मोदी साहेबांनी तो निर्णय घेऊन संपूर्ण भारताला एक ऊर्जा, चेतना आणि सर्वांच्या मनात खुशी निर्माण केली आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे हा जल्लोषाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि तमाम धुळेकरांतर्फे मोदी साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. जय श्री. धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहाची 3 मजली नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीचा आराखडाही मंजूर झालेला आहे. त्यापैकी तळमजल्याच्या कामासाठी गेल्या वर्षी निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाची वर्क ऑर्डरही कालच काढण्यात आली. तर काल महाराष्ट्र दिनी औचित्य साधत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल, ग्रामीणचे आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, महानगरपालिकेच्या आयुक्ता श्रीमती अमिता दगडे पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर पाटील, उपविभागीय अधिकारी DB झालटे, अभियंता श्री लोकरे, उपअभियंता किरण पाटील, उपअभियंता इशी रावसाहेब,
माजी महापौर प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, हिरामन गवळी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती हर्षवर्धन दहिते, सुनील बैसाणे आणि कामाचे ठेकेदार अमृत दगडू पाटील आदी उपस्थित होते. धुळे हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असून सध्या स्थितीत गुलमोहर विश्रामगृह, संतोषी माता चौक आणि सर्किट हाऊस विश्रामगृह मोराणे शिवार असे 2 विश्रामगृह आहेत. या दोन्ही विश्रामगृहांमध्ये प्रत्येकी 2 VIP कक्ष आहे. गुलमोहरला साधे 12 कक्ष तर सर्किट हाऊसला 4 कक्ष आहेत. या दोन्ही विश्रामगृहांची व्यवस्था 25 ते 30 वर्षापूर्वीची आहे. वेळोवेळी दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन्ही विश्रामगृहे अद्ययावत ठेवण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षात राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे धुळ्याचा संबंध राज्याशी कनेक्ट झाला आहे. त्यामुळे धुळ्यातील विश्रामगृहांचीही रचना अद्ययावत करणे गरजेचे होते. त्यानुसार या इमारतीच्या बांधकामाचा मार्ग काढण्यात आला. त्याचा शुभारंभ राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जात धर्म विचारून हिंदूंवर हल्ला केला. संपूर्ण देशभरात सरकार सोबत उभे राहून गावोगावी दुःख व्यक्त करत निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच मालपूर गावातील गोपाल दूध सोसायटीचे संचालक व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री उत्तम श्रीराम भामरे यांच्या नातवाच्या लग्न समारंभात भामरे व बच्छाव परिवाराने विवाह सोहळ्यात दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब महावीरसिंगजी रावल, माजी पंचायत समिती सदस्य व धनगर समाज धुळे जिल्हा महासंघाध्यक्ष सन्माननीय तात्यासाहेब अशोक मुजगे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रावण तात्या अहिरे, व्याघ्रंबरी दूध सोसायटीचे चेअरमन पोपटभाऊ बागुल, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. साक्री तालुक्यातील ऐचाळे येथील ग्रामदैवत बहिरमदेवाचा यात्रोत्सव यंदाही 75 वर्षाची परंपरा राखत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने 12 गाडी ओढत कार्यक्रम पार पडला. या उत्सवात ऐचाळे गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी हजेरी लावली होती. या परंपरेला सर्व गावखेड्यातील व गावातील नागरिक फार मोठ्या उत्साहात सहभागी होतात. बहिरमदेवाच्या यात्रेच्या निमित्ताने खेळण्याची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल व इतर स्टॉल यात्रा उत्सवात लागत असतात. गावातील काही नागरिक बाहेरगावी स्थायिक असेल तरी ते यात्रेच्या निमित्ताने उत्साहाने मोठ्या संख्येने यात्रेत सहभाग घेत असतात. 12 गाड्यांची म्हणजे लागड ओढण्याची भगत वामन मोतीराम शेलार, भाईजी भगत यांनी ही परंपरा टिकवण्याचे काम केले आहे. म्हणून या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने भाईजी भगत यांचे फार मोठे योगदान लाभत असते. दिलीप महाले, आप्पा तुळशीराम, समाधान देवरे, भैया भामरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच संजय साबळे, एकनाथ शेलार, बिजलाल शेलार, माजी सरपंच बापू साबळे, तुषार शेलार, वेडू जाधव व इतर यात्रा नियोजन समितीने व गावातील तरुणांनी मोठा सहभाग घेतला होता. यात्रेसाठी आदींनी योगदान दिले. योगेश साबळे, ऐचाळे प्रतिनिधी. नमस्कार. आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या ऐचाळे गावात साक्री तालुका धुळे जिल्हा ही लांगड 12 गाळाची लांगड ओढण्याची परंपरा सुमारे 50 ते 75 वर्षापासून चालू आहे. तर पहिले आमचे भगत बैदास भगत, अजून हरिदादापासून तर आजपर्यंत आमचे वामन मोतीराम भगत सेलार यांनी ती परंपरा टिकवलेली आहे. आणि त्या माध्यमातून सर्व गाव एकत्र होतं. 12 गाळाची लांगड होता. सर्व विसरून एकाच छताखाली बहिरमदेव यांच्या आशीर्वादाने आमच्या गावात सदरची लांगड ओढण्याचा प्रोग्राम चालू असतो. आणि अशा प्रकारे आज रोजी तो कार्यक्रम एकदम चांगल्या व्यवस्थित पार पडलेला आहे. बाहेरगावी गेलेले जे नागरिक असतील ते फार मोठ्या उत्साहात आपल्या गावाकडे परत येत असतात. त्यांच्या मनामध्ये काय उत्साह असतो, कसं त्यांची भावना आहे? तर या कॉम्प्युटर युगामध्ये
भारतामध्ये आता सर्व युग लाईव्ह झालेलं आहे, तरी आपल्या नवीन पिढीला समजायला पाहिजे की माझ्या गावात आपली नवीन पिढी आहे, सुरतवरून असतील, विरारवरून असतील, मुंबईवरून असतील, अख्ख्या महाराष्ट्रातून जे आमचे गावातील सर्व जाती धर्मातील लोक नोकरीच्या माध्यमातून असतात, त्यांच्या लेकरांना पती पत्न्यांना ही परंपरा कळायला पाहिजे, म्हणून ते फार उत्साहाने अक्षय तृतीया काळमदेवाची यात्रा या सणला उपस्थित राहतात आणि फार गुण्या गोविंदाने सर्व उत्सव आज रोजी साजरा करण्यात आलेला आहे. धन्यवाद सर. थँक्यू. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंमलबजावणीस 10 वर्ष पूर्ण झाल्याने या दशकपूर्तीचे औचित्य साधून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेत सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंमलबजावणीस 10 वर्ष पूर्ण झाल्याने या दशकपूर्तीचे औचित्य साधून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने 28 एप्रिल 2025 रोजी महानगरपालिकेत सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माननीय आमदार विलास तरे, माननीय आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार, माननीय अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, माननीय उपायुक्त श्रीमती अर्चना दिवे, माननीय उपायुक्त सुभाष जाधव तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिका मुख्यालयात आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. दशकपूर्तीचे औचित्य साधून सेवा हक्क दिनानिमित्त सेवेची बांधिलकी मानणारी शपथ यावेळी उपस्थितांमार्फत घेण्यात आली. सदर कार्यक्रमात माननीय उपायुक्त श्रीमती अर्चना दिवे यांनी लोकसेवा हक्काबाबत माहिती देताना सांगितले की सर्व नागरिकांना महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा विहित मुदतीत मिळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 71 सेवा वसई विरार शहर महानगरपालिकेद्वारे अधिसूचित केलेल्या आहेत. या 71 सेवांपैकी 51 सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत असून उर्वरित 20 सेवा ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. या सर्व सेवांचा तपशील महानगरपालिकेच्या vvcmc.in या वेबसाईटवर देण्यात आलेला असून या वेबसाईटवरून तसेच आपले सरकार सेवा पोर्टलवरून नागरिक अर्ज करू शकतात. तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी महानगरपालिका मुख्यालय व सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी माननीय आमदार विलास तरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की नागरिकांना मुदतीत सेवा देण्याचा फायदा हा नागरिकांसोबतच शासकीय यंत्रणेला देखील होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी आत्मसात करून सर्व नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्याचा प्रयत्न करावा. माननीय आयुक्त महोदयांनी यावेळी सांगितले की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा नागरिकांना चांगल्या प्रकारे विहित मुदतीत सेवा देण्याकामी तसेच लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पना राबवण्याकामी अतिशय महत्त्वाचा कायदा असून याची अंमलबजावणी करताना प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी या कायद्यातील तरतुदींचे पूर्ण आकलन करून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही अशा प्रकारे नागरिकांना विहित मुदतीत चांगल्या सेवा द्याव्यात. यावेळी लोकसेवा देताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांमार्फत राष्ट्रगीताचे गायन करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. योगेश साबळे, वसई विरार प्रतिनिधी. संपूर्ण भारताला मधुमेह व व्यसनमुक्त करण्यासाठी संपूर्ण भारतात धन्वंतरी धाम सरकारतर्फे अभियान राबवले जात आहे. धुळे शहरातील मानस हॉटेल येथेही या अभियानाच्या माध्यमातून भव्य प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आलं. या प्रशिक्षण शिबिरात विविध शहरांमधील तरुण तरुणींनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्रातील गाव वस्त्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी श्री धन्वंतरी धाम सरकार व डॉक्टर सुनील उदगीर यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियानाला मानस हॉटेल येथून सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध शहरातून आलेले व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती अभियानात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अभियानासंदर्भात डॉक्टर सुनील उदगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. गाव वस्त्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन उपक्रम केले जाणार असून पुढील महिन्यात नाशिकपासून या उपक्रमाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नागरिक दारू, तंबाखू, गुटखा व इतर पदार्थांचे व्यसन, आरोग्याच्या समस्या, अनेक सामाजिक प्रश्न या व्यसनामुळे निर्माण होतात. त्यामुळे श्री धन्वंतरी धाम सरकारचे डॉक्टर सुनील उदगीरकर यांनी व्यसनमुक्तीपर प्रबोधन करण्यासाठी अभियान राबवण्याबाबत निर्णय घेतला आहे.
व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रित करून त्यांच्याकडून उपक्रमाबाबत सूचना घेण्यात आल्या। तसेच व्यसनमुक्त होणाऱ्या व्यसनी व्यक्तीला धन्वंतरी धाम सरकार यांच्या वतीने मोफत औषधी देण्यात येणार आहे। या अभियानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले। यावेळी कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली गोरे, मालेगावचे संजय जाधव, जावीद शेख, बलिराम जोशी आदी उपस्थित होते। धन्वंतरी धाम सरकारच्या माध्यमातून पूर्ण भारताला मधुमेह मुक्त व व्यसनमुक्त करण्याचं अभियान आजपासून आम्ही चालू करत आहे। युवकांचा देश आहे आणि युवकांच्या देशामध्ये युवकच दारू पिऊन देशोधडीला जात आहे। त्यासाठी धन्वंतरी धाम सरकारने आजपासून एक निश्चय केलेला आहे का हजारो लोकांना व्यसनापासून आम्हाला मुक्त करायचं आहे। व्यसनाने झालेल्या परिवाराला मोफतमध्ये औषध देऊन, शिवाय त्यांच्या घरच्यांना व्यसनाच्या माध्यमातून कन्व्हिन्स करून, व्यसन झालेल्या माणसाला समजवून आणि व्यसनामुळे काय काय त्याच्यामुळे शरीरावर परिणाम होतात हे त्यांना कन्व्हिन्सिंग करून त्या परिवाराला सुखी बनवण्याचं काम धन्वंतरी धाम सरकार आज करणार आहे आणि आजपासून आम्ही हा संकल्प हाती घेतलेला आहे। तरी माझ्या ज्या पण व्यक्तींना, बंधूंना, भावांना व्यसनापासून त्रस्त झालेले लोक जर तुमच्या संपर्कात असतील तर नक्कीच धन्वंतरी धाम सरकारमध्ये तुम्ही त्या लोकांना संपर्क करून द्या। त्या लोकांना मोफतमध्ये औषधं देखील दिली जातील आणि व्यसनापासून त्यांना अलिप्त करण्यासाठी आणि त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। धुळे तालुक्यातील न्याहाळूत येथे श्री गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। या पालखी मिरवणुकीत महिला पुरुष भाविकांचा मोठा सहभाग होता। धुळे तालुक्यातील न्याहाळूत गावात कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। टाळ मृदुंगाच्या व वाद्यवृंदांच्या गजरात भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली। या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला भाविकांसह पुरुषांनी धार्मिक गाण्यावर नृत्य सादर करत आपला आनंद साजरा केला। या पालखी मिरवणुकीत आबाल वृद्धांसह महिला पुरुष भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला होता। हंसराज वाघ, न्याहाळूत प्रतिनिधी। दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गल्ल्या काय रस्ते देखील ओसाड पडताना दिसून येत आहे। नाशिक शहरात देखील हे चित्र पाहावयास मिळत आहे। दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवतोय। याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होताना दिसत आहे। सकाळी 10:30 वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत असल्याने काही नागरिक घराबाहेर न फिरता घरातच बसणं पसंत करताय। तसेच छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह दुकानदार देखील उन्हामुळे आपली दुकाने लवकर बंद करून घरी जाण्यास पसंत करताय। यामुळे गल्ल्या व रस्त्यांवर शुकशुकाटाचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। नाशिक शहरात देखील ही समस्या निर्माण झाली आहे। सुनील गवळी, नाशिक प्रतिनिधी। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। हल्ला होऊन 10 दिवस लोटले गेले तरीही कुठलीच अंमलबजावणी नाही। पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती। जातीनिहाय जनगणनेचा केंद्राचा निर्णय, धुळ्यात भाजपातर्फे एकच जल्लोष। धुळ्यातील गुलमोहर येथे 3 मजली इमारत बांधणार, बांधकामाचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ। पहलगाम येथील घटनेमधील मृत व्यक्तींना विविध कार्यक्रमांमधून दिली जात आहे श्रद्धांजली। साक्री तालुक्यातील ऐचाळे बहिरमदेवाच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम संपन्न। वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने सेवा हक्क दिन उत्साहात साजरा।
धन्वंतरी धाम सरकारतर्फे महाराष्ट्रभर व्यसनमुक्ती शिबिर राबवणार डॉक्टर सुनील उदीकर यांचे प्रतिपादन. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे श्री गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी मिरवणूक संपन्न. नाशिक शहरात उन्हामुळे होताय रस्ते ओसाड. आणि याच बरोबर आता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.